रामकृष्ण हरी. संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे फाल्गुन वद्य द्वितीया या दिवशी सहदेह वैकुंठ गमन झाले. हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो. या संत श्रेष्ठांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता. संत तुकाराम महाराज 17व्या शतकातील सामाजिक प्रबोधनाची मुहूर्तमेढ रोवणारे निर्भीड कवी होते. जीवनाचे अनमोल तत्वज्ञान आपल्या अभंगाच्या माध्यमातून जगासमोर मांडून भक्तीचा कळस तुकाराम महाराजांनी रचला. त्यांचे विचार आणि तत्वज्ञान आजच्या काळातही प्रेरणादायी आहे. समाज मनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म, नवी भाषा देण्याचे काम संत तुकारामांनी केले. संत तुकारामांचे धर्मक्रांती समाज प्रबोधन आजही समाजाला मार्गदर्शक ठरलेले आहे. भागवत धर्माचा कळस होण्याचे महत् भाग्य त्यांना लाभले. मानव देह असूनही सहदेह वैकुंठ गमनाचे सामर्थ्य दर्शविणारे संत तुकाराम महाराज एकमेव होय. जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, विचारांची कळ तुकाराम. शब्दांचे इमान, अक्षराचे रान, अभंगाचे पान तुकाराम. भेदणारे मूळ, आशयाचे कुळ, भाषेचा कल्लोळ तुकाराम. खोल पसरतो, पुन्हा उगवतो, सांगून उरतो तुकाराम. आम्ही जातो आमच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा, असं म्हणत संत श्रेष्ठ तुकोबारायांनी देहूनगरीतून सहदेह वैकुंठ गमन केले. तो दिवस तुकाराम बीज म्हणून आजही साजरा केला जातो. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज बीज दिनानिमित्त कोटी कोटी वंदन. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.